नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 27 मे 2026. आज लवकर उठले ना, कारण की आज लवकर कामाला जायचं आहे. ते स्लॅबमध्ये पायपा टाकायला जायचं आहे ना, त्यामुळे लवकर उठले. आणि आता वाजलेत बरोबर 7. आणि तो काल तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं तो माईक खराब झालेला. म्हटलं आज सकाळी उठून बघूया आणि आत्ता चेक केला तरी पण काय लागणाच माईक. काय आवाजच येणं झालं आहे. हे काय चेक केला दोन्हीला पण तरी पण आवाज येणं झाला आहे. आता खराबच झाला असं वाटायला लागलं मला पाकच. म्हटलं सकाळी उठून बघावं तरी पण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होईना झाला ह्याचा. आणि आता माईक नसल्यामुळं कसं तर वाटायला लागलेलं. हो जाऊ दे म्हणलं आता. मला आता लिंबाचा पाला आणायचा आहे, कारण की आगाला आणि पायाला एवढी आग होत्या काय सांगू. आग लई व्हायला लागल्या. पायाला तर एवढी होत्या रात्रीची. तेव्हा उपाय करून बघितलेला बघा तुम्हाला, तर दाखवलेला बघा ब्लॉगमध्ये. म्हणजे पाण्यात पाय सोडून बघितलं, डेटॉल साबण लावून बघितलं, लई उपाय केलं तरी पण पाय खालचं पायाची आग व्हायची काय थांबना. आणि अंगाची पण लई आग व्हायला लागल्या उन्हाळ्यामुळं. कारण की उष्णता आहे ते असेल ना, त्यामुळं तसं व्हायला लागलं आहे. मग आता मी लिंबाचा पाला आणायला जाणार आहे आणि जे आपण गरम पाणी करतो आहे का नाही, त्यात पाला टाकणार आहे. आणि जेव्हा गरम पाणी होईल तेव्हा पाणी घेऊन आंघोळ करणार. म्हणजे अंगाची आग व्हायची, पायाची आग व्हायची कमी येईल ना. तर तेच आणायला चालले. तिकडं पलीकडं झाड आहे मोठं, तिथनं जाऊन आणतो लिंबाचा पाला. मित्रांनो ही बघा लिंबाचं तोडायला ही एवढंच झाड आहे, बारकं काय. जी मोठी मोठी झाडं आहेत तिकडं पण हाताला येणं झालं आहे ना. म्हणलं मला हे बारकं झाड दिसलं एवढं, म्हणलं हीच तोडून यावं एवढं. हे काय ह्याच्यातनंच तोडतो तेव्हा. एवढा लय झाला, चिक्कार झाला लिंबाचा पाला. आता जाऊन पाण्यात टाकतो गरम. आता एक काम करतो, हाय असंच पाणी टाकतो पाण्यात, म्हणजे असं सोलून नको. कारण की ही देठ असते ना, ही देठ पण महत्त्वाचं आहे ना लिंबाचं. मेन देठ आहे, देठामधला पण रस निघाला पाहिजे ना व्यवस्थित. त्यामुळं ते सगळंच पाण्यात टाकतो. ओहो, पाणी लयच गरम झालेलं वाटतं या. हे बघा, हे असं टाकतो. ते बघा टाकलं व्यवस्थित. आता जरा पाणी जरा थोडंसं कडक होऊ दे, म्हणजे लिंबाचा रस जरा बाहेर येईल ना पाण्याच्या. म्हणजे पाण्यात जरा मिक्स तरी होईल लिंबाचा रस, आहे का नाही. मित्रांनो झाली अंघोळ. आता मला कामाला जायला पाहिजे लगेच, कारण की आता फोन येईल ना कामावरचा. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं, माझं 4-5 दिवस झालं एक 4 मिनटाचं 5 मिनटाचं लई छोटं ब्लॉग बनायला लागले. कारण की का ह्यो माईक नसल्यामुळं तसं व्हायला लागले. कारण की क्लिअर आवाज पाहिजे ना. आणि क्लिअर आवाजामुळं ते मी जास्त व्हिडिओ बनवणं झालो या. काही ना काहीतरी जुळणी केली पाहिजे मला माईकची इकडं तिकडं. कारण की माईक नसल्यामुळं अवघडच झाले सगळं. आणि माईक आणायला पैसे पण नाहीत ना. आता मला कुठंतरी दुकानातनं जाऊन स्वस्तातला माईक घेतला पाहिजे, कोणाकडनं तरी पैसे उसने घेऊन. तसंच केलं पाहिजे, कारण की पर्याय नाही आता. तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.